आपल्या स्वातंत्र्याबद्दल अश्रुपूर्ण धन्यवाद देणारा हा 60 वर्षांचा माणूस, कांचीपुरम तहसीलदारांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या स्वातंत्र्याबद्दल अश्रुपूर्ण धन्यवाद देणारा हा 60 वर्षांचा माणूस काशी आहे। बंधुवा मजुरीच्या दुःस्वप्नातून त्याची आणि इतर 41 जणांची सुटका करण्यात आली। त्यापैकी 16 मुले होती। अखेर तो मोकळा झाल्याचे अधिकाऱ्यांनी काशीला सांगितल्यावर तो रडला। 2014 मध्ये काशीने लाकूड तोडणी कारखान्याच्या मालकाकडून फक्त 1000 रुपयांचं कर्ज घेतलं। एक छोटं कर्ज आपल्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी आणि अगदी त्याच्या गटातील गरोदर स्त्रियांसाठीही आयुष्यभराची शिक्षा ठरेल याची त्याला कल्पनाही नव्हती। त्या बदल्यात त्यांनी 1 रुपयाही न घेता अहोरात्र अथक परिश्रम घेतले आणि त्याचं कर्ज 30,000 रुपयांवर गेलं। वर्षानुवर्ष त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते, अगदी रुग्णालयात बाळांना जन्म देण्याच्या अधिकारापासूनही। उपजिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बचाव कार्य करण्यात आले। त्यांची सुटका हा विजय आहे, पण न्यायाचे काय? सरकारी आकडेवारीनुसार वर्षभरात 305 बंधू मजुरांची सुटका करण्यात आली। मात्र 5 वर्षात केवळ 7 जणांना शिक्षा झाली। गुन्हेगारांना बंधुवा मजुरीच्या वेदनाची जाणीव करून द्यायला हवी। त्यांनी या गरीब लोकांना गुलाम म्हणून ज्या कालावधीसाठी ठेवले त्या कालावधीसाठी त्यांना शिक्षा करून तुरुंगात टाकले पाहिजे आणि तुरुंग प्रशासन जे पैसे देईल ते या बंधुवा मजुरांमध्ये वाटले जावे। अशा प्रकारची मानवतावादी सेवा सर्व तालुके व जिल्ह्यात शासन नियुक्त सेवा अधिकाऱ्यांना द्यावी। हे इतके दुःखद आहे की या शतकातही हे घडतं आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।